तुमच्यावर अजून एक आरोप लावला जातोय की मुसलमानांचं लांगुल चालन तुमच्याकडनं केलं. म्हणजे काय केलं? वोट जिहाद असा एक नवीन मुद्दा शब्द नाही, काढला. वोट गद्दार तुम्ही मुस्लिम मतं मिळावी त्याच्यासाठी म्हणून मी तुमचा काय प्रयत्न केलं केला. सांगा ना मला. काय मुसलमानांचं लांगुल चालन मी काय केलं? त्यांचं म्हणणं की त्यांच्यासाठी तुम्ही प्रचार करताय. मग काय आरोप केलं? लावला की तिकडे काय पाकिस्तानचे झेंडे केले जात नाही, नाही. आहेत. मग असं असेल ना- मराठी वर्तमानपत्रामध्ये मग असं असेल ना- ऍडव्हर्टाइजमेंट्स असं असेल ना, यांना जागोजागी जर का पाक दिसत असेल तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील. जी रेसिपीची असते त्याला पाककला म्हणतात ना. मग त्यांच्या घरात पाककला नाहीये, मग तुमच्या घरातच पाककला आहे. ह्याला काहीच अर्थ नाहीये. मुस्लिम मतं नाही, नाही, तुम्हाला हवी आहे ऐका त्यावेळेस. ऐका 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 एक मिनिट. पहिली गोष्ट अशी की पाकिस्तानचा झेंडा हा कसा आहे मला माहित नाही, तो देवेंद्र फडणवीसना माहिती आहे. महत्वाचा मुद्दा काय, देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावरती आरोप करण्याच्या आधी मोदींना विचारावं की तुम्ही नवाज शरीफचा केक का खायला गेलात, आम्हाला का नाही